परभणी येथील संविधान विटंबना घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे यांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल मोर्चा काढून तीव्र निषेध नोंदवण्यात आला। सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून निघालेला हा मोर्चा सिद्धेश्वर मंदिर, पासपोर्ट कार्यालय, सिद्धेश्वर प्रशाले मार्गे जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर आला। या ठिकाणी पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहर अध्यक्ष अतुल नागटिळक यांनी याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान संपूर्ण देशाचे असताना त्या संविधानाच्या रक्षणासाठी केवळ आंबेडकरी समाजच रस्त्यावर उतरतो हे दुर्दैव आहे असे सांगतानाच घटनेची तात्काळ चौकशी करून संबंधित आरोपींना शिक्षा व्हावी, अन्यथा रिपाई यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला। परभणी घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत। समाजातून तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत। सोलापुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त जिल्हा परिषदेच्या समोर लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले। इंडिया आठवले सोलापूर शहराच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट समोर परभणी येथे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात येत आहे। केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण राज्यामध्ये विविध ठिकाणी, विविध जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये निदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। आज सोलापूर शहरामध्ये संपूर्ण निदर्शनाचा कार्यक्रम सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही घेत आहोत। परभणीमध्ये झालेली जी घटना आहे त्या घटनेचा रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो। या भारत देशामध्ये जवळजवळ 150 कोटींचा हा लोकसंख्येचा देश असताना ज्यावेळेस संविधानाची विटंबना होते वारंवार, त्यावेळेस फक्त आंबेडकरी समाजच या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावरती उतरतो ही अतिशय खेदजनक बाब या ठिकाणी आम्हाला व्यक्त करावीशी वाटते। कारण भारतीय संविधान हे संपूर्ण देशाला तारणार आहे असं एक संविधान, लोकशाहीचा आधारभूत असं केंद्रबिंदू असणारं संविधान आहे। परंतु ज्या ठिकाणी राजकारण येतं, ज्या ठिकाणी लोक निवडणुका लागतात, त्या निवडणुकामध्ये फक्त संविधानाला समोर ठेवून राजकारण केले जातं। मात्र इलेक्शन संपल्यानंतर ज्यावेळेस संविधानाला जोपासायची वेळ येते त्यावेळेस मात्र सत्ताधारी असू दे किंवा विरोधक पक्ष असू दे ते सर्व यामधून बाहेर पडलेले दिसतात आणि फक्त आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरताना संविधानाच्या समर्थनामध्ये उतरताना दिसत आहे। निश्चितच या अगोदरही आंबेडकरी समाज संविधानाचं संरक्षण करत आलेलं आणि यापुढे आंबेडकरी समाज कायम या संविधानाच्या समर्थनात आणि समाजाच्या संरक्षणासाठी उतरत राहील। आदरणीय रामदासजी आठवले साहेब आणि राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली वारंवार आंदोलने आणि मोर्चे होत आलेले यापुढे तीव्र असे आंदोलन मोर्चे होतच राहतील। ज्यामुळे परभणीमध्ये जो आमचा बंधू आहे, जो शहीद झालेला आहे, त्याला आम्ही या ठिकाणी भावनेने श्रद्धांजली वाहिली आणि याची चौकशी सखोल व्हावी अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत आणि आजच्या या निदर्शनामध्ये आम्ही सर्व जाहीर निषेध करत आहोत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।